गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रम शाळेत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आणि यानंतर पुन्हा गडचिरोलीतील शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आश्रम शाळांची दररोज तपासणी करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांनी 30 जुलै रोजी दिले होते। मात्र या आदेशाची अपेक्षित अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। गडचिरोली हा आदिवासी बहुल आणि दुर्गम जिल्हा आहे। जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय तसंच अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत। मात्र या आश्रमशाळांमधील सोयी सुविधांबाबत विविध तक्रारी समोर येत असताना जिल्हा प्रशासनाने आश्रमशाळांच्या तपासणीचे आदेश दिले होते। दरम्यान यावरनं संजय राऊतांनी टीका केली आणि त्यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर सुद्धा दिले। बघूया। आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू झाला। ही अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आमच्यासाठी। एकंदरीत 6 मुलींना सर्पदंश झाला, 3 मुलींचा मृत्यू झाला। त्या आदिवासी मुलींना वेळेवर उपचार मिळू शकले नाही। त्यानंतर उरलेल्या 3 मुलींना घाईघाईने नागपूरला हलवण्यात आले। आदिवासी पाड्यांवर आदिवासी आश्रमशाळांची अवस्था काय आहे याकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष आहे का? किंवा त्यांच्या खात्याचे जे आदिवासी मंत्री किंवा त्या विभागाचे पालकमंत्री ज्यांनी गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला असे देवेंद्र फडणवीस, ते गडचिरोली जिल्ह्याला या देशातलं स्टील सिटी बनवायला निघाले। स्टील सिटी आणि संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास सुरू। खरं तर ही घटना अतिशय दुर्दैवी आहे की ज्या पद्धतीनं गडचिरोलीमधील आश्रमशाळेमधील 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, अतिशय दुर्दैवी आहे। याच्यावर राजकारण करायचं नव्हतं, परंतु संजय राऊत यांनी त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला। मला संजय राऊतांना एकच माहिती द्यायची आहे की गडचिरोलीमध्ये ज्या आश्रमशाळेमध्ये हा प्रकार घडला ती आश्रमशाळा नेमकी कुणाची होती हे एकदा संजय राऊतांनी तपासलं असतं तर बरं झालं असतं।